नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQ ची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. या प्रॅक्टिसचा येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. त्यांना सुद्धा येणाऱ्या एक्झाम मध्ये याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. आता 1 जुलैपासून भारतात जी रामजी हा कायदा लागू झाला. तर या जी रामजी कायद्यासंबंधित 3 विधाने आपल्याला इथे दिलीत व यातील आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. या कायद्यानुसार राष्ट्रीय सरासरी मजुरी वाढवून 327.4 रुपये प्रतिदिन इतकी करण्यात आली. विधान बरोबर आहे. आता या कायद्यानुसार भारतातील सरासरी मजुरी ही 327.4 रुपये प्रतिदिन इतकी करण्यात आली आहे. दुसरं विधान पहा. हरियाणा या योजनेअंतर्गत मजुरांना सर्वाधिक मजुरी देणारे राज्य ठरले. मित्रांनो, याआधी मनरेगा या योजनेवेळी सुद्धा हरियाणा हेच राज्य मजुरांना सर्वाधिक मजुरी देत व या जी रामजी योजनेमध्ये सुद्धा हरियाणा हेच राज्य आता मजुरांना सर्वाधिक मजुरी देत आहे. हरियाणामधील एकूण मजुरी किती? तर 409 रुपये प्रतिदिन इतकी हरियाणामधील मजुरी आहे. हे दुसरे विधान सुद्धा बरोबर आहे. आता शेवटचं विधान पहा. महाराष्ट्र राज्यासाठी सुधारित मजुरीचा दर 350 रुपये प्रतिदिन इतका करण्यात आला आहे. मित्रांनो, हेच विधान चुकीचं आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात हा मजुरीचा दर 350 रुपये नसून 317 रुपये इतका आहे. किती आहे? तर लक्षात ठेवा, 317 रुपये इतका महाराष्ट्रातील मजुरी दर आहे. वन लायनर मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की जी रामजी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आता मजुरीचा दर किती? तर 317 रुपये प्रतिदिन इतका आहे. यातील A व B विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. यासह हे सुद्धा नोट करून घ्या. आता ही योजना 1 जुलैपासून लागू झाल्यामुळे या योजनेतील मजुरांचे किमान मूळ वेतन हे 300 रुपये प्रतिदिन यापेक्षा खाली असणार नाही. कोणत्याही राज्याला या योजनेअंतर्गत 300 रुपयापेक्षा कमी मजुरी देता येणार नाही. याआधी राष्ट्रीय सरासरी वेतन हे 298.8 इतकं होतं. ते सुद्धा वाढून 327.4 रुपये प्रतिदिन इतकं झालं आहे. आणि या योजनेअंतर्गत सर्वाधिक मजुरी कोणत्या ग्रामपंचायतीत नोंदवण्यात आली? तर सिक्कीममधील ज्ञानथांग, लाचुंग आणि लाचेन या 3 ग्रामपंचायतीमध्ये 450 रुपये प्रतिदिन इतकी सर्वोच्च मजुरी नोंदवण्यात आली. व या कायद्याअंतर्गत 21 राज्यासाठी मजुरीचा दर 300 रुपये प्रतिदिन इतका निश्चित करण्यात आला आहे. व हरियाणा, गोवा आणि केरळ या 3च राज्यांमध्ये प्रतिदिन मजुरी दर हा 400 रुपयांपेक्षा जास्त आहे. हरियाणामध्ये आताच पाहिलं होतं आपण 409, गोव्यामध्ये 406, तर केरळमध्ये हा दर 402 रुपये इतका आहे. आता हा प्रश्न पहा. 29व्या राष्ट्रीय ई प्रशासन परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर या 29व्या राष्ट्रीय ई प्रशासन परिषदेचं आयोजन जयपूर या शहरात करण्यात आलं. ही परिषद कधी पार पडली? तर 1 ते 2 जुलै दरम्यान या परिषदेचं आयोजन जयपूरमध्ये करण्यात आलं व या परिषदेदरम्यान 17 उत्कृष्ट उपक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले आहेत. बरं, या परिषदेची थीम काय होती? तर विकसित भारत 2047 AI enabled data driven and secure digital governance अशी या परिषदेची थीम होती. नेक्स्ट क्वेश्चन. कोणती बँक ही UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारी आणि या माध्यमातून सीमापार रेमिटन्स सेवा सुरू करणारी पहिली युरोपियन बँक ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच युरो बँक ही आता UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारी आणि या माध्यमातून सीमापार रेमिटन्स सेवा सुरू करणारी युरोपमधील पहिली बँक ठरली आहे. बरे, रेमिटन्स म्हणजे काय? तर आपल्या भारतातील व्यक्ती इतर देशामध्ये कामाला असतात, तेथून ते आपल्या कुटुंबाला जे पैसे पाठवतात त्यालाच रेमिटन्स असं म्हणतात. रेमिटन्स तुम्हाला कळालं असेल. व आता हे सीमापार रेमिटन्स सेवा सुरू करणारी युरो बँक ही युरोपमधील पहिलीच बँक ठरली आहे. ही युरो बँक कोणत्या देशातील आहे? तर ग्रीस या देशामधील बँक असून अलीकडेच या बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उपकंपनी NIPL बरोबर करार केला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट काय? तर ग्रीस आणि सायप्रस या देशामधून भारतात थेट, जलद आणि स्वस्त सीमापार रेमिटन्स सेवा पुरवणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल, तर पक्क लक्षात ठेवा. युरो बँक ही UPI पेमेंट माध्यमातून सीमापार रेमिटन्स सेवा सुरू करणारी
पहिली युरोपियन बँक आहे? आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर आता हवाई दलाचे नवीन उपप्रमुख हे आशुतोष दीक्षित बनलेत. आशुतोष दीक्षित हे कितवे उपप्रमुख आहेत? तर ते हवाई दलाचे 51वे उपप्रमुख आहेत. आशुतोष दीक्षित यांनी 1 जुलैपासून हा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या आधी या पदावर नागेश कपूर हे कार्यरत होते. आशुतोष दीक्षित यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी ऑपरेशन सफेद सागर, ऑपरेशन रक्षक आणि ऑपरेशन सिंदूर यासारख्या महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. नेक्स्ट क्वेश्चन, 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर ही 16वी भारत जपान वार्षिक शिखर परिषद आपल्या नवी दिल्लीमध्ये पार पडली. ही परिषद कधी सुरू झाली? तर 1 जुलैपासून ही परिषद सुरू झाली असून 3 जुलैपर्यंत याचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात येईल. बरं, या परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपले पंतप्रधान आणि जपानच्या पंतप्रधान सनाई ताकाइची हे या परिषदेचे सह अध्यक्ष आहेत. विशेष बाब म्हणजे जपानच्या पंतप्रधान सनाई ताकाइची यांचा हा पहिलाच भारतीय दौरा असल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, सनाई ताकाइची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. पुढील प्रश्न, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना व्यावसायिक सहाय्य देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर आता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने MSME उद्योगांना व्यावसायिक सहाय्य देण्यासाठी कॉर्पोरेट मित्र ही योजना सुरू केली. कोणती योजना? तर कॉर्पोरेट मित्र असे या योजनेचं नाव असून या योजनेसाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने IIT मद्रास सोबत सुद्धा भागीदारी केली आहे. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कॉर्पोरेट मित्र या योजनेसाठी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली? तर IIT मद्रास या संस्थेसोबत भागीदारी केली. या योजनेचं उद्दिष्ट काय? तर देशातील तरुणांना प्रशिक्षण देऊन कॉर्पोरेट मित्र म्हणून तयार करणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या कॉर्पोरेट मित्र योजनेचं उद्दिष्ट आहे. आता युद्धाभ्यास पहा. रिम्पॅक नौदल सरावाचं आयोजन कोणत्या देशाद्वारे करण्यात येते? तर हा जो रिम्पॅक नौदल सराव आहे याचं आयोजन अमेरिका या देशाद्वारे करण्यात येतं. यंदा या रिम्पॅकची कितवी आवृत्ती आहे? तर यंदा या रिम्पॅकची 30वी आवृत्ती आहे. हा युद्धाभ्यास 24 जूनपासून सुरू झाला असून 31 जुलैपर्यंत चालेल. याची थीम काय? तर पार्टनर्स इंटिग्रेटेड अँड प्रिपेअर्ड अशी या रिम्पॅक नौदल सरावाची थीम आहे. आणि मित्रांनो, हा युद्धाभ्यास दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो व जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी युद्ध सराव आहे. हा पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आला होता? तर 1971 मध्ये हा युद्धाभ्यास पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. हा युद्धाभ्यास रिम ऑफ द पॅसिफिक या नावाने सुद्धा ओळखला जातो. एक्झाममध्ये रिम ऑफ द पॅसिफिक असं दिलं तर कन्फ्यूज होऊ नका. हा युद्धाभ्यास अमेरिका याच देशाद्वारे आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच पार पडलेल्या US ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चीनच्या सु लियांग यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी अंतिम सामन्यात कोणाला हरून ही स्पर्धा जिंकली? तर भारताच्या किदांबी श्रीकांत यांना हरून त्यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आणि आपल्याला जर असं विचारलं की US ओपन बॅडमिंटन स्पर्धेत किदांबी श्रीकांत यांनी कोणतं पदक पटकावलं? तर किदांबी श्रीकांत यांनी या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. बरं, यातील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर लायन क्रिस्टोफरसन यांनी महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की लायन क्रिस्टोफरसन या कोणत्या देशाच्या बॅडमिंटनपटू आहेत. यासच यातील पुरुष दुहेरीचं विजेतेपद हिरोकी ओकामुरा व क्योही यामाशिता यांनी पटकावलं आहे. आता हा प्रश्न पहा. प्लांट सेल फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीवरील भारतातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? तर प्लांट सेल फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीवरील भारतातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना चेन्नई या शहरात करण्यात आली. या केंद्राची स्थापना हर्बालाइफ आणि IIT मद्रास यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. व या केंद्राचं मुख्य उद्दिष्ट काय? तर वनस्पती आधारित बायोमास, हर्बल अर्क आणि उच्च मूल्य असलेल्या फायटोकेमिकलचे शाश्वत आणि वाढीव उत्पादन करणे हे या केंद्राचं मुख्य उद्दिष्ट आहे. बरं, ही प्लांट सेल फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? आपण हे सोप्या शब्दात समजून घेऊया. बरं, आपल्याला हे तर माहीत आहे की आयुर्वेदिक व होमिओपॅथिकमध्ये वनस्पतीच्या अर्कापासून औषधे तयार केली जातात. व सध्या पारंपरिक पद्धत काय? तर शेतात झाड लावणे, ते झाड मोठं करणं, त्यानंतर त्याची पानं किंवा साल घेऊन त्यापासून अर्क काढणं, अशा पद्धतीने औषध तयार केली जातात. ही पद्धत खूप वेळखाऊ आहे व हा वेळ वाचवण्यासाठीच या प्लांट सेल फर्मेंटेशन
या नवीन तंत्रज्ञानाचा जन्म झाला. यात काय केलं जातं, तर झाडाची एक मुख्य पेशी घेतली जाते, लॅबमध्ये त्यावर फर्मेंटेशन प्रक्रिया केली जाते व त्या पेशीपासून मोठ्या प्रमाणावर औषधी घटक निर्माण केले जातात व या प्रक्रियेत कोणत्याही शेतीची गरज नसते, झाडांना हानी नाही आणि शुद्ध, सुरक्षित व मोठ्या प्रमाणावर औषधाचं देखील उत्पादन होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात दरवर्षी राज्य कृषी दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी राज्य कृषी दिन साजरा केला जातो व हा दिवस 1 जुलै रोजीच का साजरा केला जातो, तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात राज्य कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांनीच महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेची संकल्पना मांडली होती व ही अभिनव योजना राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य होतं व त्याच योजनेवर त्यानंतर मनरेगा आली आणि आता जी रामजी योजना आली आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या जोडीने वर्ल्ड रोईंग कपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या जोडीने भारताला प्रथमच वर्ल्ड रोईंग कपमध्ये सुवर्णपदक जिंकून दिलं. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, तर स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकताच लॉन्च झालेला आयुष्मान सारथी हा चॅटबॉट कोणत्या केंद्रीय योजनेशी संबंधित आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.